श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या रविवारी 24 मार्चला आपण सर्वजण होलिका दहन हे करणार आहोत. हे होलिका दहन तुम्ही तुमच्या घरी सेपरेटली सुद्धा करू शकतात किंवा जिथे सार्वजनिक ठिकाणी तुमच्या सोसायटीजवळ, तुमच्या घराजवळ, तुमच्या कॉलनीमध्ये जिथे कुठे सार्वजनिक होळी ही पेटवली जात असेल, होलिका दहन हे केलं जात असेल, तिथे सुद्धा तुम्ही होलिका दहनामध्ये सहभागी होऊ शकतात. होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. जेव्हा हिरण्यकश्यपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूंचा भक्त प्रल्हादाला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा होलिका स्वतः जळून राख झाली आणि प्रल्हादाला काहीही झाले नाही. आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा होती आणि तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा ही सुरू झाली आहे. होलिका दहन हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण साजरा करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाहीयेत याबद्दलच संपूर्ण माहितीही बघणार आहोत. होलिका दहनाच्या वेळेस आपल्याकडनं कळत न कळत काही चुका या होत असतात किंवा काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून होलिका दहनाच्या दिवशी काही चुका या होत असतात आणि या चुकांचाच परिणाम म्हणजे तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या विविध संकटांच्या माध्यमातून भोगावा लागत असतो. आणि म्हणूनच या काही चुका आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस चुकूनही करायच्या नाही आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच की होलिका दहनासाठी जी काही लाकडं ही आपण वापरत असतो त्या लाकडांमध्ये आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय असलेल्या झाडांचे लाकूड हे चुकूनही वापरायचे नाही आहे. तर यामध्ये आपल्याला होलिका दहनासाठी पिंपळ, बरगडा, शमी, आवळा, कडुनिंब, आंबा, केळी आणि बैल यांची लाकडे कधीही आपल्याला होळीसाठी, होलिका दहनासाठी चुकूनही वापरायची नाही आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये या झाडांना अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं गेलं आहे आणि त्यांची पूजाही आपण करत असतो आणि अशा लाकडांचा उपयोग यज्ञ, विधी इत्यादी शुभ कार्यांसाठी केला जातो. होलिका दहन हे जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या कामामध्ये या लाकडांचा वापर आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. तर होलिका दहनासाठी आपल्याला कोणत्या लाकडांचा उपयोग करायचा आहे तर एरंडाच्या झाडाचा वापर आपण होलिका दहनासाठी करू शकतो. त्याचप्रमाणे सायक मोरच्या झाडाचा फांद्या या दिवसांमध्ये, या वसंत ऋतूमध्ये लवकर सुकत असतात, तर या झाडाच्या फांद्यांचा सुद्धा आपण होलिका दहनासाठी उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे होलिका दहनासाठी एखाद्या हिरव्यागार झाडाचे लाकूड हे तोडण्यापेक्षा आपण इतर कुठल्याही झाडाचे सुकलेले लाकूड हे वापरू शकतो. आणि त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या यांचा सुद्धा आपण होलिका दहनासाठी उपयोग करू शकतो. आणि तसंच होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणालाही पैसे उधार हे द्यायचे नाहीये. ही चूक सुद्धा आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी टाळायची आहे. होलिका दहनाच्या दिवशी कोणालाही पैसे उसने दिले, उधार दिले तर आपल्यालाच आर्थिक समस्यांना सामोरे हे जावे लागू शकते. म्हणूनच कोणालाही पैसे आपल्याला उधार म्हणून द्यायचे नाहीये किंवा दान म्हणून सुद्धा द्यायचे नाहीयेत. आणि तसंच होळीची पूजा करताना आपल्या डोक्यावर ओढणी, पदर किंवा एखादा रुमाल हा आपल्याला आपल्या डोक्यावर टाकायचा आहे. स्त्री असेल तर तिने आपल्या डोक्यावर ओढणी किंवा पदर हा घेतला पाहिजे आणि जर पुरुष असतील तर त्यांनी आपल्या डोक्यावर टोपी ठेवूनच किंवा रुमाल ठेवूनच होळीची पूजा ही करायची आहे. पदर घेतल्याशिवाय किंवा डोक्यावर टोपी, रुमाल ठेवल्याशिवाय होळीची पूजा ही चुकूनही करू नका. आणि त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करू नका. होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक शक्ती या मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात. पांढरा रंग हा नकारात्मक ऊर्जाही आकर्षित करत असतो आणि जर अशा वेळेस आपण पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान केले तर त्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्यावर पडू शकतो. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी चुकूनही पांढरे कपडे हे कधीही घालू नका. त्याचप्रमाणे महिलांनी किंवा मुलींनी होलिका दहनाच्या वेळेस होळीची पूजा करताना कधीही आपले केस हे मोकळे सोडू नका. केस मोकळे सोडलेल्या स्त्रीकडे किंवा मुलीकडे या नकारात्मक शक्ती पटकन आकर्षित या होत असतात आणि म्हणूनच होलिका दहनाच्या वेळेस होळीची पूजा करताना कधीही केस हे मोकळे सोडू नका. नाहीतर होलिका दहनाच्या वेळेस केस मोकळे सोडून तुम्ही जर होळीची पूजा केली तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात. त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी अनेक वेळा विचित्र गोष्टी या रस्त्यांवर पडलेल्या असतात, तर अशा वस्तू जर तुम्हाला तुमच्या दृष्टीस पडल्या तर त्या वस्तूंना तुम्हाला चुकूनही हात लावायचा नाहीये, चुकूनही स्पर्श या वस्तूंना तुम्हाला करायचा नाहीये. होळीच्या दिवशी तंत्रमंत्र साधना ही केली जात असते आणि ही तंत्रमंत्र साधना करून आपल्यामधली शक्ती ही जागृत केली जात असते. होलिका दहनाचा दिवस हा तंत्रमंत्र साधना करून वेगवेगळी सिद्धी प्राप्त करण्याचा खूप मोठा दिवस हा मानला जातो. या दिवशी तंत्रमंत्र साधनेचा उपयोग करून वेगवेगळे उपाय हे केले जातात
आणि असे हे वेगवेगळे उपाय केल्यानंतर ते उपाय करताना ज्या काही वस्तू या वापरल्या जातात त्या वस्तू रस्त्यावर ह्या ठेवलेल्या असतात आणि अशा विचित्र वस्तूंना जर आपण हात लावला, स्पर्श केला तर त्याचा आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर वाईट परिणाम हा होऊ शकतो। आणि म्हणूनच होळीच्या दिवशी रस्त्यावर पडलेल्या अशा विचित्र गोष्टींना आपल्याला चुकूनही हात लावायचा नाहीये। आणि त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी कुठल्याही स्त्रीचा, कुठल्याही महिलेचा आपल्याला चुकूनही अपमान हा करायचा नाहीये। होळीच्या दिवशी जर एखाद्या स्त्रीचा अपमान केला तर माता लक्ष्मीही आपल्यावर नाराज होऊ शकते आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान हा तुम्ही करू नका। आणि तसंच होळीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार हा करायचा नाहीये, कुठलंही व्यसन हे करायचं नाहीये। आणि त्याचप्रमाणे होळीचा अग्नी हा प्रज्वलित करत असताना आपल्याला त्यामध्ये चुकूनही रॉकेल किंवा पेट्रोलचा वापर हा करायचा नाहीये। होळी पेटवण्यासाठी रॉकेल आणि पेट्रोलचा वापर करणं हे अशुभ मानलं जातं, त्यामुळे आपल्याला होळी पेटवताना त्यामध्ये रॉकेल किंवा पेट्रोलचा चुकूनही वापर हा करायचा नाहीये। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस कोणत्या चुका या टाळायच्या आहेत आणि या चुका जर आपण टाळल्या नाही तर त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम हा होऊ शकतो। आणि म्हणूनच मी ज्या तुम्हाला चुका टाळायला सांगितल्या आहेत त्या तुम्ही होलिका दहनाच्या वेळेस नक्कीच टाळा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।